तेल गरम आपण झाल्यानंतर बनवणार आहोत बेसन. लसूण आणि मिरची, जिरं टाकायचं, कांदा टाकून घ्यायचा. खमंग सुगंध येईपर्यंत परतवत राहायचं. त्यात घालायची हळद. कांदा, लसूण, हिरवी मिरची, जिरा अशी फोडणी तयार झालेली आहे. फोडणी जेवढी टेस्टी झाली आपली तेवढं बेसन पण छान लागणार आहे. आता त्यात घालूया पाणी. मीठ टाकायचं स्वादानुसार. आता पाण्याला छान उकळी आली आहे. त्यात आपण बेसन टाकूया, बेसन पीठ. त्याला मी असे लाटण्याने हलवून घेते. छान असं हलवत राहायचं. गुठळ्या जरी झाल्या त्या मुडून जातात, काही घाबरायचं नाही. 5 मिनिटं वेळ लागतो, पण गुठळ्या मुडून जातात. बेसन अशा प्रकारे तयार झालेलं आहे. हे बघा, त्याचं साईन आहे. असं चिटकलं की हे जो खालचा पार्ट असतो ना, खूप टेस्टी लागतो, खूप छान लागतो. गॅस बंद करायचा, असं झाकण ठेवायचं, म्हणजे ती खाली खरड लागलेली आहे ना, ती अशी अलगद निघून येईल. आता मी गॅस बंद करते. आणि हा टेस्टी पार्ट आहे त्याचा. खाऊन बघा आणि घरी बनवून बघा. असा बुक्कीने कांदा फोडायचा. बेसन अथवा पिठल्याचं ताट तयार झालेलं आहे. तुम्ही घरी ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.